खोपोली नगरपरिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 3 मध्ये परिवर्तनाची लाट। जनतेने हाती घेतली सूत्रे, विकासासाठी संमिश्र कौल। खोपोली संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये यावेळेस मतदारांनी बदल घडवून आणण्याचा आपला निर्धार कृतीत उतरवला आहे। यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांमधील लढत नव्हती, तर ती जनतेने आपल्या हक्कासाठी हाती घेतलेली सूत्रे होती, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे। अटीतटीची लढत आणि निकालाचे समीकरण। प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजकीय समीकरणे अत्यंत रंजक होती। एका बाजूला शिवसेनेचे शिंदे गट युती अधिकृत उमेदवार श्री अनिल पुंडलिक सानप आणि सौ प्राची आकाश कांबळे यांचे पॅनल मैदानात होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून एकला चलो रे ची भूमिका घेत सौ सुवर्णा संतोष मोरे यांनी तुतारी फुंकत कडवे आव्हान उभे केले होते। काल डिसेंबर 21 रोजी झालेल्या मतमोजणीत मतदारांचा कल स्पष्ट झाला। अनिल पुंडलिक सानप शिवसेना 798 मतांचे दणदणीत मताधिक्य मिळवून विजयी। सौ सुवर्णा संतोष मोरे राष्ट्रवादी शरद पवार गट 1371 मते मिळवून 482 मतांच्या फरकाने विजयी। सौ प्राची आकाश कांबळे शिवसेना यांना 898 मतांवर समाधान मानावे लागले। विकासाच्या रथाला 2 राजकीय चाके। प्रभाग क्रमांक 3 च्या निकालाने एक वेगळे चित्र समोर आणले आहे। आता प्रभागाच्या विकासाच्या गाडीला एक चाक शिवसेनेचे तर दुसरे चाक राष्ट्रवादीचे लागले आहे। भिन्न राजकीय विचारधारांचे प्रतिनिधी निवडून आल्याने प्रभाग क्रमांक 3 च्या विकासाची गाडी आता कशी धावणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे। राजकारण निवडणुकीपुरते, विकास कायमस्वरूपी। सुदैवाने नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सानप आणि सुवर्णा मोरे यांच्यात कोणतेही वैचारिक मतभेद नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे पक्षाचे झेंडे बाजूला सारून हे दोन्ही लोकप्रतिनिधी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे ताकद लावतील, अशी खात्री प्रभागातील जनतेला वाटत आहे। नूतन लोकप्रतिनिधींचे अभिनंदन। जनतेचा विश्वास संपादन करून विजयी झालेल्या श्री अनिल पुंडलिक सानप आणि सौ सुवर्णा संतोष मोरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे। आता खोपोलीकर या जोडीकडून प्रभागाचा कायापालट होण्याची अपेक्षा धरून आहेत। प्रभाग क्रमांक 3 च्या माझ्या मतदार संघातील बंधू भगिनींनी, माझ्या माऊल्यांनी आज एवढ्या वर्षाच्या जे काम करत आलेली आहे त्याची जी पोचपावती आहे, मला मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद रूपी मतदान केलेलं आहे। आणि मी खरंच माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींचे मनपूर्वक धन्यवाद